आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळी भात बनवण्याचा बेत केलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। एका भांड्यामध्ये तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये गूळ टाकलेला आहे, ते चांगलं मिक्स करून घेतले। नंतर खोबरा टाकलेला आहे, नंतर त्याच्यात शेंगदाणे टाकून परतून घेतलेले आहे, थोडे मनुके टाकलेले आहेत, मग फूड कलर टाकलेला आहे। फूड कलरच्या ऐवजी तुम्ही हळदही टाकू शकता। चांगलं परतून घेऊन त्याच्यात भात शिजवलेला टाकलेला आहे, तो चांगला परतून घेतलेला आहे। नंतर त्याच्यात वेलची पावडर टाकून भात परतून घेतलेला आहे तो। नंतर त्याच्यामध्ये ते झाकण ठेवलेलं आहे, झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे परत। आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही नारळी भाताची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा। व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद।